नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या गहू पिकाच्या शेतामध्ये आलो आहे. गहू पिकाच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आता आपल्याला त्यामध्ये फवारणी नियोजन करायचं आहे. फवारणी नियोजन करत असताना आम्ही सांगतच असतो तुम्हाला की आपल्याला पहिलं पाणी व्यवस्थापन करून घ्यायचं आहे. पाणी व्यवस्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी फवारणी करून घ्यायची होती, जेणेकरून आपल्या त्यामध्ये व्यवस्थितरित्या चालता येईल. आणि फवारणी करत असताना आता सध्या आपल्याला गहू पिकामध्ये सगळ्यात जास्त फुटवे निघताना आपल्याला दिसून येत आहे. तुम्ही खालच्या साईडला बघू शकता किती प्रमाणात आपल्या फुटवे निघत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं की त्यामधून सगळ्यात जास्त आपल्याला उत्पन्न होऊ शकते. तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला फुटवे पूर्ण आपले खालच्या साईडला पूर्ण प्रकारे अशा प्रकारे आपले मोठमोठ्या साईजचे बेट. तर या झाडाला फुटवे सरासरी मोजली तर 35 ते 40 वरती आपल्याला फुटवे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे नियोजन करायचं आहे की त्यामधून परत आपल्याला सगळ्यात जास्त फुटवे कसे निघता येईल. तर फवारणीमध्ये सध्या आपल्याला आपल्याला आता त्यामध्ये अळीसाठी आपल्याला घ्यायचे. नॉर्मली आपल्याला त्यामध्ये शेंडा आणि पान दोन्ही नॉर्मल तुरळक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे पिवळसर पानं होऊन वाळताना दिसत आहे. आणि त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात अळी पण दिसू. तर त्यासाठी आपल्याला अळीवरती कुठलंही कीटकनाशक घेऊ शकतो आणि बुरशीनाशक, आणि त्यासोबत आपण 1261 या विद्रव्य खताची आपल्याला फवारणी करून घ्यायची. तर त्यामधून असं 100% आपल्याला दिसून येईल की त्यामध्ये आपल्याला फुटव्यांची सगळ्यात जास्त म्हणजे सुपर फॉस्फेट आपल्या गहू पिकामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं असते. बरेचसे शेतकरी सांगतात की युरिया टाकल्याने आपल्या गव्हा पिकामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न निघत असते. तर असं काही नाही. त्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारे सगळे घटक आपल्याला देणं खूप गरजेचं आहे. तसं की 1261मध्ये 12% नत्र आणि 61% सुपर फॉस्फेट असल्याकारणाने त्या सुपर फॉस्फेटमधून आपल्याला मुळ्यांची संख्या पण वाढ होणार आणि क्वालिटी 100% आपल्या गहू पिकामध्ये टिकून राहणार. आणि गहू पिकामध्ये टिकून राहिल्यानंतर सहनशक्ती वाढून जाईल आपल्या गव्हामध्ये आणि सगळ्यात जास्त फुटव्याला सुरुवात होऊन जाईल. तर आपलं इथपर्यंत नियोजन केल्याच्यानुसार आपल्या गहू पिकामध्ये कुठलंही असं नॉर्मली आपल्या गहू पिकामध्ये फुटव्यांची संख्या तुम्ही बघू शकता खालच्या साईडला सगळ्यात जास्त गहू पिकाची फुटवे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे आपल्या गहू पिकामध्ये क्वालिटी आणि फुटव्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. आता आपल्याला 1261 फवारणीद्वारे एक 50 ते 60 ग्रॅम आपल्याला प्रति पंपला वापरायचं आहे. आणि त्यामध्ये अळीसाठी आपल्याला कुठलंही कीटकनाशक घेऊ शकतो, त्यानंतर बुरशीनाशक कुठलंही घेऊ शकतो. अशा प्रकारे नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.